कोकणातनच अजून एक वेगळी आणि मोठी बातमी येते आहे। गुहागर तालुक्यातल्या तवसाळ आगार काशिवंडेंच्या समुद्र किनाऱ्यावर अंधश्रद्धेला खत पाणी घालणारा प्रकार समोर आलाय। गुरुवारी सकाळी समुद्रात 42 काठ्यांना चामड्याच्या चपला अडकवलेल्या दिसल्या। त्याशिवाय कापलेल्या कोंबड्या, नारळ, पपई, लिंबू, गोंड्याची फुलं, अंडी, सीताफळ, सफरचंद, केळी, पेर, पेरू, अक्रोड, बदाम असं भरपूर साहित्य तिथे आढळलंय। 7 ते 8 जणांच्या पायाचे ठसे देखील या ठिकाणी दिसतात। सागरी रक्षक दलामध्ये काम करणाऱ्या अवधूत पाटील आणि उमेश भाटकर यांना हा सगळा प्रकार दिसला। तातडीने ते समुद्रात गेले त्यावेळी पाण्यामध्ये 42 काठ्या आणि त्यांना चामड्याच्या चपला अडकवलेल्या दिसल्या। महत्त्वाचं म्हणजे या किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी असते आणि अशा परिस्थितीत असं साहित्य आढळणं म्हणजे अजूनही समाजात अंधश्रद्धेला खत पाणी घातलं जातंय हेच दिसतंय। शिवाय सागरी सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। गुहागर पोलीस या प्रकरणी सध्या तपास करत आहेत। याविषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अमित दाभोलकर सध्या आपल्या सोबत आहेत। अमित जी, गुहागर पोलीस आता याचा सगळा तपास करत आहेत। या फोटोमधून कशा प्रकारे हे प्रचंड साहित्य अंधश्रद्धेला खत पाणी घालणारं बघायला मिळालं, याचे फोटो सध्या स्क्रीनवर झी 24 तासचे प्रेक्षक पाहत आहेत। काय म्हणाल आपण या सगळ्या प्रकाराला? अंधश्रद्धेचा पगडा अनिसच्या कामाच्या शिवाय देखील मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या जनतेवरती अजूनही टिकून आहे आणि यामध्ये जरी एका बाजूला आधुनिक स्वरूपाच्या अंधश्रद्धा दिसून येत असल्या तरी दुसऱ्या बाजूला करणी, भानामती, लिंबू आणि लिंबू आणि उतारे अशा स्वरूपाच्या गोष्टी देखील मोठ्या प्रमाणात अजून समाजात दिसून येतात। खरं तर ह्यांचा आपल्या अतृप्त इच्छा पूर्ण होण्याशी किंवा दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यात त्याच्यामुळे वाईट होण्याशी काहीही कार्यकारण भाव सांगता येत नाही। त्यामुळे लोकांनी या गोष्टींवरती विश्वास ठेवणं हे लवकरात लवकर थांबवायला पाहिजे। आपला देश एका बाजूला मंगळावरती यान सोडतोय आणि दुसऱ्या बाजूला अजूनही या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवतो, हे मला वाटतं खेदजनक बाब आहे आणि त्याच्या बाबतीत सातत्याने प्रबोधन आणि करतेय। त्यामुळे यासारख्या गोष्टींना फारसं महत्त्व सामान्य जनतेने देऊ नये। ज्या पद्धतीनं काही कचरा समुद्रामध्ये येतो आणि त्याच्याकडे आपण स्वच्छतेच्या नजरेने बघतो, त्याच नजरेने या सगळ्या गोष्टींकडे बघावं असं मला वाटतं। कारण की ह्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची दैवी शक्ती किंवा दुसऱ्यावरती काहीतरी करणी करण्याची शक्ती अस्तित्वात असते कोणाच्या तरी हातामध्ये आणि ती या माध्यमातून कार्यान्वित केली जाते असा जो समज असतो त्याला खत पाणी घातलं जाऊ शकतं आणि त्याच्या विरोधात प्रबोधन करण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आलेली आहे। बिलकुल, धन्यवाद अमित दाभोलकर। झी 24 तासशी आपण बोललात त्याबद्दल। ज्या प्रकारे एखादी घाण समुद्रातून वाहून आली, कचरा झाला, अस्वच्छता झाली, तर आपण जसे बघू तशाच दृष्टिकोनातून या प्रकाराकडे पाहायला हवं। याचे कुठलेही चांगले किंवा वाईट परिणाम सर्वसामान्य व्यक्तींवर होऊ शकत नाहीत आणि हे अनेक वेळा अंधश्रद्धा निर्मूलन समिती असेल किंवा इतर माध्यमातून सुद्धा हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। याबाबतचे प्रयोग देखील करण्यात आलेले आहेत। त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात येत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।